वाशिम जिल्ह्यात एका घराच्या अंगणातच वडिलांना मुलगी जमिनीवर पडलेली दिसली आणि तिच्यासोबत एक तरुण संशयास्पद अवस्थेत आढळून आला. नेमकं काय घडलं होतं? रात्रीच्या अंधारात हा प्रकार कसा घडला? ही घटना वाशिम जिल्ह्यातील एका गावातील आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. 28 मार्चची रात्र होती. घरात नेहमीप्रमाणे सर्वांनी एकत्र जेवण केलं. रात्रीचं वातावरण शांत होतं. घरातील सर्वजण झोपण्याच्या तयारीत होते. दिवसाचा थकवा संपवून प्रत्येकजण आपल्या जागी विसावला होता. सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. मात्र रात्री अंदाजे 11 वाजेच्या सुमारास अचानक घरातील वातावरण बदललं. मुलीच्या भावाच्या लक्षात आलं की त्याची बहीण खोलीत नाही. सुरुवातीला तो शांतपणे आजूबाजूला पाहू लागला. कदाचित ती पाणी प्यायला गेली असेल असा त्याचा अंदाज होता. पण काही वेळ उलटला तरी ती परत आली नाही. त्यानंतर त्याने पुन्हा घरभर पाहिलं, तरीही ती कुठेच दिसली नाही. ही बाब त्याने तात्काळ वडिलांना सांगितली. मुलगी घरात नसल्याचं समजताच वडिलांची चिंता वाढली. रात्री उशिराची वेळ आणि अल्पवयीन मुलगी अचानक घरातून गायब. परिस्थिती गंभीर वाटू लागली. वडिलांनी तात्काळ मुलासोबत मुलीचा शोध सुरू केला. घराच्या प्रत्येक खोलीत, अंगणाभोवती, परिसरात त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. काही क्षणातच त्यांना घराच्या अंगणात एक धक्कादायक दृश्य दिसलं. अंगणात मुलगी जमिनीवर पडलेली होती. तिच्यासोबत एक तरुण संशयास्पद अवस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहताच वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभर त्यांना काय घडत आहे हे समजेनासं झालं. वडिलांनी तात्काळ आरडाओरडा केला. आवाज ऐकताच तो तरुण तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरले. वडिलांनी तात्काळ मुलीकडे धाव घेतली. तिची विचारपूस केली. ती घाबरलेली होती. काही क्षणांनी तिने सांगितलं की तो तरुण शेजारच्या गावातील ओळखीचा असून तो तिला भेटायला आला होता. मात्र त्याने तिच्यासोबत जबरदस्ती केली. ही माहिती ऐकताच वडिलांना मोठा धक्का बसला. घराच्या अंगणातच असा प्रकार घडल्याने ते संतप्त झाले. त्यांनी कोणताही विलंब न करता थेट पोलीस ठाणे गाठण्याचा निर्णय घेतला. रात्रीच त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तक्रार मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बाब समोर आल्याने पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पुढील कारवाई सुरू झाली. तपासादरम्यान पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाली. तो शेजारच्या गावातील असल्याचं समोर आलं. त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. काही वेळातच आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणी आरोपीवर बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर मानलं जात आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. घराच्या अंगणातच असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रात्रीच्या शांत वातावरणात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.